लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. नमस्कार, आज आहे 22 फेब्रुवारी. लाडकी बहीण योजनेची सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 8व्या हप्त्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. मोबाईलवरती SMS येण्यास सुद्धा आता सुरुवात झालेली आहे. तुम्हाला मेसेज आलेला असेल. आता बघा, मेसेजवरती सर्व महिलांनी लक्ष ठेवायचं आहे, कारण की सर्व महिलांच्या खात्यामध्ये, सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 8व्या हप्त्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर बघा, सर्वात मोठी अपडेट आज आहे 22 फेब्रुवारी. 21 फेब्रुवारी पासूनच महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आता हे 8वा हप्ता कोणाला मिळणार, कोणाला मिळणार नाही. तर विशेष म्हणजे हा जो 8वा हप्ता आहे, हा सर्व पात्र लाडक्या बहिणींना मिळणार आहे. आणि बघा, कालपासूनच महिलांच्या खात्यामध्ये, लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तुमच्या मोबाईलवरती SMS येणार आहे पैसे पडल्याच्या नंतर. ठीक आहे. आता विशेष म्हणजे तुम्हाला जो हा 8वा हप्ता मिळणार आहे, फेब्रुवारीचा हप्ता मिळणार आहे. या हप्त्यामध्ये तुम्हाला किती पैसे मिळणार आहेत, आता आपण त्याविषयी अपडेट पाहूया. त्या अगोदर सर्व महिलांनी आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात A to Z अपडेट तुम्हाला आपल्या या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती पाहायला मिळतील. तर आता आपण सर्व अपडेट्स पाहूया. तर बघा, आता अनेक महिलांना मेसेज सुद्धा आलेला आहे त्यांच्या खात्यावरती पैसे जमा झालेलेचा. आता ज्या महिलांना पैसे अजूनपर्यंत आलेले नाही त्यांनी काळजी करू नका. आता तुम्हाला सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये किती वाजेपर्यंत किंवा कोणत्या तारखेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये फेब्रुवारीचा हप्ता जमा होणार आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजे तुम्हाला फेब्रुवारीच्या हप्त्यानंतर जो मार्च महिन्यामध्ये जो हप्ता दिला जाणार आहे, म्हणजे 9वा हप्ता मिळणार आहे लाडक्या बहिणींना. तर त्या हप्त्या संदर्भात काय अपडेट आहे त्याविषयी सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण अपडेट जाणून घेणार आहोत. ठीक आहे. आता बघा, सर्वात महत्त्वाची गोष्ट, सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. कारण की आता लाडकी बहीण योजनेसंदर्भातली ही सर्वात मोठी ऑथेंटिक आणि सर्वात मोठी अपडेट आहे. कारण की बघा, लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता कालपासूनच 8व्या हप्त्याचे वितरण प्रक्रिया सुरू झालेली आहे. बघा, जी काही प्रोसेस होती ती आता संपलेली आहे. बघा, आता जवळपास पाठीमागेच अपडेट आली होती की जवळपास 3500 कोटी रुपयांच्या चेकवरती सही करून आलो आहे, असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं होतं. ठीक आहे. त्यानंतर बघा, त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी सांगितलं होतं की 8 दिवसामध्ये किंवा 8 दिवसानंतर पैसे जमा होणार आहेत आणि 8 दिवस झालेले आहेत. आणि महिलांच्या खात्यामध्ये कालपासूनच बघा, 21 फेब्रुवारी पासूनच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये, लाडक्या ताईंच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आता या ठिकाणी बघा, 8व्या हप्त्याचे वाटप या ठिकाणी सुरू झालेलं आहे. 8व्या हप्त्याचं वाटप चालू झालेलं आहे. आता अनेक महिलांना मेसेज सुद्धा त्यांच्या मोबाईलवरती आलेले आहेत की खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत. आता अशा भरपूर महिला असतील ज्यांना अजूनपर्यंत पैसे आलेले नसतील, किंवा अशा सुद्धा बऱ्याचशा महिला असतील ज्यांना आतापर्यंत या योजनेमधून 1 रुपया सुद्धा मिळाला नाही, किंवा अशा सुद्धा काही महिला आहेत ज्यांना 7 हप्ते मिळाले, परंतु आता जो चालूचा हप्ता आहे, फेब्रुवारीचा 8वा हप्ता आहे, तो मिळालेला नाहीये. त्यानंतर काही महिलांचं असं मत होतं की दादा, आम्हाला 6 हप्त्याचे पैसे व्यवस्थितपणे आले, म्हणजे डिसेंबरच्या पर्यंत आम्हाला सर्व पैसे व्यवस्थितपर्यंत भेटले, परंतु फेब्रुवारी आणि जानेवारीचा हप्ता आम्हाला अजूनपर्यंत मिळालेला नाहीये. तर आता बघा, त्यांच्यासाठी अपडेट आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा, सर्वात महत्त्वाची गोष्ट, हा लाभ कोणाला मिळणार आहे, किंवा हा जो 8वा हप्ता वाटप प्रक्रिया कालपासून सुरू झालेली आहे, प्रोसेस चालू झालेली आहे. महिलांच्या खात्यामध्ये आता धडाधड पैसे या ठिकाणी पडत आहेत. कारण की या ठिकाणी बघा, बटन दाबलेलं आहे आणि सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता सर्व बँक अकाउंटमध्ये पैसे जमा होत आहेत, होण्यास सुरुवात झालेली आहे. तुम्हाला पैसे मिळाले आहेत की नाही हे कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यामधून पाहत आहात? महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत. या 36 जिल्ह्यापैकी तुमचा जिल्हा कोणता हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून आम्हाला समजेल की लाडक्या बहिणी आमचा व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यामधून पाहत आहेत. ठीक आहे. आणि तुम्हाला जर फेब्रुवारीचा हप्ता मिळाला असेल किंवा 8वा हप्ता मिळाला असेल तर कमेंटमध्ये टाका की 8वा हप्ता आमच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे आणि SMS सुद्धा आलेला आहे. याबद्दल माहिती नक्की कमेंटमध्ये टाका. ठीक आहे. तर आता बघा, लाडक्या ताईंच्या खात्यामध्ये 8व्या हप्त्याचे वितरण सुरू झालेले आहे. विशेष म्हणजे 19 तारखेपासून बघा, 21 तारखेपासून 21 फेब्रुवारी कालपासून वाटप सुरू झालेलं आहे. आता बघा, काल किती महिलांना पैसे मिळाले, तर बघा, बऱ्याच महिलांच्या खात्यामध्ये 21 तारखेला पैसे जमा झाले. आज तारीख आहे 22 फेब्रुवारी. आज सकाळपासूनच लाडक्या ताईंच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत. भरपूर महिलांच्या खात्यामध्ये आज सुद्धा सकाळपासून पैसे जमा होत आहेत. आज संध्याकाळपर्यंत अनेक महिलांच्या, लाखो महिलांच्या खात्यामध्ये पैसे पडतील. ठीक आहे. त्यानंतर बघा, 23 तारखेला सुद्धा भरपूर महिलांना पैसे मिळणार आहेत. 23 तारीख उद्या आहे. त्यानंतर बघा, सर्वात जास्त जे वितरण होणार आहे ते 24 तारखेला होणार आहे. कारण की 24 तारखेला बघा, विशेष म्हणजे 24 फेब्रुवारी या दिवशी आहे सोमवार,
आणि बघा सोमवारच्या दिवशी भरपूर महिलांच्या खात्यामध्ये पैसे, जास्तीत जास्त महिलांना या दिवशी पैसे मिळणार आहेत. आणि बघा आता या ठिकाणी महत्त्वाची जी डेट आहे ती आहे कालपासून 21 तारखेपासून ते 26 तारखेपर्यंत. बघा 21 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी या कालावधीमध्ये सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. 8व्या हप्त्याचं वाटप सुरू झालेलं आहे. सर्व प्रोसेस, सर्व प्रक्रिया पार पडलेली आहे. आता फक्त महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहे. कारण की बघा वित्त विभागाकडून वगैरे जे काही चेक होता किंवा महिला व बालविकास विभागाला जे काही निधी द्यायचा होता सरकारला किंवा शासनाला, तो सर्व निधीची वगैरे आता या ठिकाणी प्रोसेस पूर्ण झालेली आहे. जवळपास अशी माहिती मिळालेली आहे की 3490 कोटींचं वितरण होत आहे आणि एवढे पैसे सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा केले जात आहेत. ठीक आहे. तर बघा आता ज्या महिलांना पैसे मिळाले नाहीत, तर या ठिकाणी बघा सर्वात महत्वाचा मुद्दा, सर्वात पहिली गोष्ट, तर आता आपण अपडेट पाहूया. तर बघा काल तारीख होती 21 तारीख. तर बघा काल सुद्धा अनेक महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले. त्यानंतर बघा 22 तारीख, 23 तारीख, 24 तारीख, 25 तारीख आणि 26 तारीख, हे जे 6 दिवस आहेत बघा. 21 तारखेचा तर विषय या ठिकाणी क्लोज झालेला आहे, कारण की कालचा दिवस गेलेला आहे. आज आहे 22 तारीख. आज सुद्धा अनेक महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. उद्या आहे 23 तारीख. 23 तारखेला सुद्धा बऱ्याचशा महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. आणि सर्वात मोठा जो टप्पा वितरणाचा असणार आहे तो या दिवशी असणार आहे. बघा 24 फेब्रुवारीला सोमवार आहे. सर्व बँका वगैरे चालू असणार आहेत. त्यामुळे पैसे खात्यामध्ये जमा होण्यामध्ये कोणतीही प्रकारची अडचण येणार नाहीये. कारण की विशेष म्हणजे हे पैसे डीबीटी मार्फत ट्रान्सफर केले जातात. त्यामुळे सर्व महिलांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही तुमचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक आहे का, ऍक्टिव्ह स्टेटसमध्ये आहे का, तुमचा बँक सेव्हिंग स्टेटस ऍक्टिव्ह स्टेटसमध्ये आहे का, हे एकदा चेक करून ठेवा. जर तुमचं बँक अकाउंट आधार कार्ड सोबत लिंक आहे तर तुम्हाला काही अडचण नाहीये. तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता पडला असेल किंवा जर अजूनपर्यंत जमा झालेला नसेल तर काळजी करू नका. या 2-3 दिवसामध्ये सर्व बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. बघा त्यानंतर 25 फेब्रुवारी आणि 26 फेब्रुवारी, 24, 25 आणि 26 हे 3 दिवस अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. या 3 दिवसामध्ये सर्वच महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. बघा हे जे 3 दिवस असणार आहेत, हे 3 दिवस इम्पॉर्टंट असणार आहेत. यामध्ये एकही महिला वंचित राहणार नाही. म्हणजे लाडकी बहीण योजनेचा जो 8व्या हप्त्याचं वितरण आहे, या लाभापासून वंचित एकही महिला राहणार नाही. जेवढ्या महिलांचे अर्ज पात्र आहेत त्यांना लाभ मिळणार आहे. तसेच ज्या महिला अपात्र आहेत अशा महिलांना बघा या योजनेमधून आता वगळण्यात आलेलं आहे. त्यांना या योजनेमधून आता बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलेला आहे. म्हणजे थोडक्यात त्यांचा जो लाभ आहे तो आता शासनाच्या माध्यमातून बंद करण्यात आलेला आहे. बघा ज्या महिला पात्र आहेत अशाच महिलांना फक्त 8वा हप्ता मिळणार आहे. तसेच इथून पुढचा जो हप्ता असणार आहे मग तो 8वा हप्ता असू द्या, 9वा हप्ता असू द्या, पुढचा 10वा हप्ता असू द्या, 11वा असू द्या किंवा 12वा असू द्या, इथून पुढचे जे पण लाडकी बहीण योजनेचे हप्ते पडणार आहेत ते सर्व फक्त पात्रच महिलांना मिळणार आहेत. ही या ठिकाणी अतिशय महत्वाची गोष्ट आहे. ठीक आहे. आता लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपण ऑथेंटिक अपडेट पाहूया. तर बघा सर्वात मोठी जी अपडेट आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात ती अशी आहे की वित्त विभागाकडून बघा 3490 कोटी रुपयांचा निधी आता या ठिकाणी वर्ग करण्यात आलेला आहे. हे 3490 कोटी आता फेब्रुवारीच्या 8व्या हप्त्यासाठी वाटप केले जाणार आहेत. सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहेत. महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल 36 जिल्हे आहेत आणि या 36च्या 36 जिल्ह्यामध्ये हे वाटप चालणार आहे. सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात आता पैसे जमा होणार आहेत आणि विशेष म्हणजे आजच अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील. बघा आज 22 तारीख आहे. आजच लाखो लाडक्या ताईंच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. कारण की या ठिकाणी बघा वरून पैसे पाठवलेले आहेत. तुमच्या बँक खात्यामध्ये आता हे पैसे धडाधड सर्व ताईंच्या खात्यामध्ये टप्प्याटप्प्याने जमा होत आहेत. बघा विशेष म्हणजे आता बघा महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत. त्यामुळे टप्प्याटप्प्याने पैसे जमा होतील. पहिल्या दिवशी 9 जिल्ह्यात, त्यानंतर परत 9 जिल्ह्यात, परत 9 जिल्ह्यात आणि त्यानंतर पुन्हा 9 जिल्ह्यात किंवा 8-9 जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे दररोज हे वाटप चालणार आहे. आणि बघा हे जे वाटप आहे लाडकी बहीणच्या 8व्या हप्त्याचं हे 4 ते 5 दिवस सलग चालणार आहे. त्यामुळे महिलांनी काळजी करायची नाही की आम्हाला आज पैसे आले नाहीत तर आमचे पैसे येणे बंद झाले का, असं टेन्शन घ्यायचं नाहीये. हे पैसे 4-5 दिवस वाटप होणार आहेत. ज्या महिलांना पहिल्या दिवशी पैसे नाही मिळणार त्यांना दुसऱ्या दिवशी मिळणार आहेत. ज्या महिलांना दुसऱ्या दिवशी नाही मिळणार त्यांना तिसऱ्या दिवशी, ज्या महिलांना तिसऱ्या दिवशी सुद्धा पैसे नाहीत येणार त्यांना चौथ्या दिवशी येतील आणि ज्यांना चौथ्या दिवशी सुद्धा नाही येणार त्यांना अंतिम दिवशी 5व्या दिवशी 100% त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. बघा हा जो लाभ आहे तो जवळपास 2.41 लाख, बघा 2,41,00,000 महिलांच्या खात्यामध्ये 8व्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत आणि आकडेवारी या ठिकाणी समोर आलेली आहे. 3490 कोटी रुपये या ठिकाणी वाटप केले जाणार आहेत. त्यामुळे महिलांनी काळजी करू नका. एकही महिला या योजनेमधून वंचित राहणार नाही. बघा या ठिकाणी महत्वाची गोष्ट, आज तारीख आहे 22 तारखेपासून ते 26 फेब्रुवारी पर्यंत. बघा 22 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी या कालावधीमध्ये सर्व लाडक्या ताईंच्या खात्यामध्ये 8व्या हप्त्याचे पैसे जमा होऊन जातील.